नमस्कार मित्रांनो, आपले सहर्ष स्वागत आहे या यूट्यूब चॅनेलवर। मीठ जेवणात जेवढे आवश्यक आहे तेवढेच व्यक्तीच्या जीवनात सुद्धा मिठाला महत्त्वपूर्ण मानले जाते। मीठ केवळ जेवण चविष्ट बनवत नाही, तर यामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करण्याची अद्भुत शक्ती सुद्धा आहे। वास्तुशास्त्रानुसार मीठ व्यक्तीचा तणाव आणि थकवा दूर करण्यासह राहू केतूचा अशुभ प्रभाव सुद्धा दूर करू शकते। घरात पैशाचा प्रवाह कायम राहण्यासाठी काचेचा एक ग्लास घेऊन त्यामध्ये पाणी आणि मीठ मिसळून घराच्या नैऋत्य कोपऱ्यात ठेवून द्या। सोबतच त्याच्या पाठीमागे एक लाल रंगाचा बल्ब लावा। जेव्हा पाणी सुकेल तेव्हा तो ग्लास स्वच्छ करून पुन्हा मीठ आणि पाणी मिसळून भरून ठेवा। असे केल्याने आर्थिक समृद्धी कायम राहते। वास्तुशास्त्रानुसार मिठाचा वापर केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, तसेच सुखसमृद्धी वाढते। रात्री झोपताना पाण्यात एक चिमूटभर मीठ मिसळून हातपाय धुतल्याने तणाव दूर होतो आणि झोप चांगली येते। सोबतच राहू केतूचा अशुभ प्रभाव सुद्धा दूर होतो। वास्तुशास्त्रानुसार मीठ जमिनीवर पडणे अशुभ आहे। घरात मीठ पडल्याने चंद्र आणि शुक्र दोन्ही कमजोर होतात। स्टील आणि लोखंडाच्या भांड्यात कधीही मीठ ठेवू नये। मीठ नेहमी काचेच्या जारमध्येच भरून ठेवा। जर तुम्ही सतत स्ट्रेसमध्ये राहत असाल तर अंघोळ करताना एक चिमूटभर मीठ अंघोळीच्या पाण्यात मिसळा। यानंतर स्नान केल्याने तणावातून मुक्ती मिळते। जर घरात भांडण किंवा वादविवाद होत असतील तर वॉशरूममध्ये एका काचेच्या भांड्यात लाहोरी मीठ भरून ठेवा आणि प्रत्येक शुक्रवारी ते बदला। आठवड्यात एकदा गुरुवार सोडून लादी स्वच्छ करताना पाण्यात थोडे खडे मीठ मिसळा। यामुळे नकारात्मकता दूर होते। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।